काय झालं वीणा? वीणा काय लवकर या. अगं काय झालं नाही? तू अशी का? सासूबाई सासूबाईने डोळे उघडले. वीणा अहो आता काय करूया? वीणा सासूबाई काय बोलल्या तुला? काही म्हणाला का? अहो डॉक्टरांना फोन करायला हवा ना. लक्ष्मी शांत हो, शांत व्हा सगळे. अरे तुम्ही विसरलात का डॉक्टरांनी काय सांगितलं होतं आईला डिस्चार्ज देताना? डॉक्टर म्हणाले होते की हे असे डोळे उघडणं किंवा बोटांची हालचाल होणं या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत. आज आईने डोळे उघडले याचा अर्थ लवकरच आई आधीसारखी होणार. आईची तब्येत सुधारायला लागली आहे. बघितलंस? आणि तू उगाच आरडाओरडा करत होतीस. चांगला आंघोळीला चाललो होतो. हो आता आजींची अशी अवस्था बघून मी पण घाबरलेच होते ना, म्हणून आवाज दिला मी. जाऊ दे वीणा, त्याच्या बोलण्याकडे नको लक्ष देऊ. आता हे म्हणालेत ना आईने डोळे उघडले म्हणजे हे चांगलं लक्षण आहे. आता त्या लवकर बऱ्या होणार. हो नाही, अचानक आपल्याकडे काय काय सकारात्मक गोष्टी व्हायला लागल्या नाही. आजींचे डोळे उघडणं, बाबांचं काम. काय काय म्हणालीस तू? बाबांचं काम? त्यात कुठली सकारात्मक गोष्ट आहे? हा? अरे ते आता बरेच दिवस गॅरेजला गेले नाही ना ते, त्यामुळे असं वाटत होतं आता कामावरून काढून तर नाही ना टाकणार. पण तसं काही नाही, मालक खूप चांगले वागलेत. म्हणजे ही रजा घेतली त्याबद्दलही काही बोलले नाही आणि वर म्हणाले की पगारही कापणार नाही, नाही का? हो हो. आई मी आलेच, देवापुढे लगेच साखर ठेवतो. हा मी आंघोळीला जाऊन येतो. काय तू कसं एवढा आरडाओरडा करते? सासूबाई मी ऐकू येते का तुम्हाला? गेले काही दिवस इतकं मलूल वाटत होतं. आज तुम्ही डोळे उघडलेत, इतका आनंद झालाय म्हणून सांगू. हे बघा आता जसे डोळे उघडलेत ना तशाच पटपट बऱ्या व्हा. तुमचा आवाज ऐकायला माझे कान आतुर झाले. असं दिवसभर लक्ष्मी लक्ष्मी हे पुन्हा ऐकायचं हो मला. खूप गप्पा मारू आपण, मला ओरडलं तरी चालेल. हा अगदी चांगलं दटावा, पण माझ्याशी बोला. तू मला म्हणाली होतीस की तू आणि मॅड तुम्ही दोघं एकमेकांशी बोलतही नाही, तुम्हा दोघांचा काहीच संबंध नाहीये. मग हे हा जानू, त्याला आपलं घर कसं काय माहित? म्हणजे तो आपल्या आसपासच होता है ना? आणि आपल्यातल्या प्रत्येक गोष्टी तू त्याला सांगत होतीस नाही का? जानू जानू आता तू मला सांग, कोण आहे हा मॅड? कोण आहे तुझ्या कॉलेजचा मित्र? कोण आहे हा मॅड? कोण आहे तो? तो विनोद आहे का तो आकाश? हा सनी? तो मॅड आहे? सांग ना, कोण आहे हा मॅड? जानू सांग ना, कोण आहे हा? कोणाचं अक्षर आहे मला सांग आत्ताच्या आत्ता. कोण आहे? कोण असेल हा मॅड? कोण असेल? कोण असेल? कोण आहे हा मॅड? जानू 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 तू फक्त माझी आहेस, फक्त माझी. ठीक आहे सगळं चांगलं चाललंय, एकदम व्यवस्थित. तू तू इथं कशाला आलास? कशाला आलास म्हणजे? तुम्हाला प्रॉब्लेम कळलेला दिसतच नाहीये. कसला प्रॉब्लेम? व्यंकीची केस कोणी घेतली आहे हे कळलं का तुम्हाला? ॲडव्होकेट कालिंदी धर्माधिकारी. हे नाव कॉम्प्लिकेटेड केस जिंकण्यासाठी प्रसिद्ध आहे. आणि जर का व्यंकीची केस त्या लढत असतील तर व्यंकी या सगळ्यातनं अलगद सुटून जाईल आणि खरा गुन्हेगार जगासमोर येईल. म्हणजे सिद्धूच खरा गुन्हेगार आहे हे सगळ्या जगाला कळेल. संपतराव याचा सिरियसनेस कळतोय का तुम्हाला? पण मग करायचं काय? मला विचाराल तर मला असं वाटतं की सिद्धूला या सगळ्याची कल्पना द्या.
त्याला माहिती असलं पाहिजे तो जो खड्डा खणतोय तो कोणासाठी आहे. मी तुम्हाला फक्त वॉर्न करायला आलो होतो. यापुढे इट्स युअर विश. येतो. तसंच झालं तर आमच्या नावाची फार वाट लागेल. सासवडच काय, पूर्ण महाराष्ट्रभर चर्चा होईल. पप्पा, अधिराज, तुम्हाला आठवतं पप्पा एकदा तुम्ही मला सांगत होता श्रीकांतचा ऍक्सिडेंट झाला त्या दिवशी सिद्धूला एक अतिशय महत्वाचं काम होतं पक्ष कार्यालयात. पण तिथे जाण्याऐवजी सिद्धूला श्रीकांतला काय हवं काय नको हे पाहण्याकरता हॉस्पिटलला जाण्याची इच्छा होती. हा पप्पा. पप्पा तुम्ही वा पुढे, मी नंतर येतो. अरे बाबा, आपली माणसं सगळं बघून घेतील. अहो पण पप्पा, त्यांच्या आयुष्याचा प्रश्न, त्यांना काही झालं तर. सिद्धूला जर हे कळलं ना पप्पा तर सिद्धू शांत बसणार नाही. आणि आता तर तो भावनाला सगळं काही सांगायला लागलाय. म्हणजे भावनाला जर हे कळलं तर सिद्धू 100% आत जाणार पप्पा. ही जी मिडल क्लास मंडळी असतात ना ती तत्वासाठी जीवावर उदार होतात.